आपल्या समाजात या प्रथा या परंपरा खूप पूर्वीपासून चालत आल्यात. ते म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी. कोणी चालत आल्या, कोणी काढल्या, पण आपण या समोरच घेऊन चाललो. प्रथा नाही तर काय म्हणावं लागेल याला. किती वर्षापासून किती काळापासून ऐकतो भाऊ भावाचा पक्का वैरी. असं काही नसतं. फक्त भावाचे भांडणं एकाच गोष्टीहून होतात, ते म्हणजे प्रॉपर्टी. आणि या प्रॉपर्टीहून भांडणाची सुरुवात केव्हा होती माहिती का? जेव्हा दोघांचे लग्न होतात तेव्हा. याला कारणीभूत तुमची बायको नाही, तुमची लेकरं नाही, कोणीच नाही. फक्त याचं कारण आहे फक्त तुमचे कमजोर मेंदू, तुमची एकोणिकाचा तिरस्कार. हेच कारण आहे त्याचं. विदेशात नाही होत भांडण, ते आपल्या देशातच प्रथा आलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुमच्या भावाचं आणि तुमचं कधीही पटलं नाही तर बिलकुल बोलू नका. एकोणएकाचं तोंड पाहणं पसंत करू नका. पण भावाला मारून कधीच एकोणमेकाच्या भावाच्या नात्याची विटंबना करू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला मारता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला मारता. तुमची बायको आणि तुमची मुलं हे वेगळं कुटुंब झालं, आणि तुम्ही ह्या कुटुंबासाठी तुमच्या रक्ताच्या नात्याचा खून करता. या खूप चुकीच्या प्रथा आहे. आता दोन भावाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. दोघं भाऊ शेतात गेले आणि त्यांनी शेतीच्या वादावरून काहीतरी कारण काढून एकोणएकाशी भांडण केले. त्यांनी एकोणएका इतकं गंभीर जखमी केलं की ते म्हणजे दोघं भाऊ पण वारले. ते नंतर म्हणजे दवाखान्यातच वारले ते. पण तिथे दोघांचे परिवार आले होते. तर ते परिवार काहून ते दोघं भाऊ काहून वारले माहिती का? त्या या परिवारानं एका गाडीत नेलं नाही त्यांना. एकाला म्हणजे त्यांचे इतके वेळ भांडणं चालू होते की ह्या गाडीत न्यायचं नाही मला, आम्ही ह्या गाडीत बसणार नाही आम्ही. ते दोघं भाऊ मेले ना, ते दोघा भावाचा परिवार हारला तिथे. आणि तुमचे मुलं तुम्हाला सांभाळतील याची काय गॅरंटी? तुम्ही तुमच्या भावाचा खून करता, तुमचे मुलं लेकरं तुमचे लेकरं सांभाळतील याची काय गॅरंटी? डोळे उघडा. परिवारासोबत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे.